वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हा श्लोक भगवान श्री गणेशाची स्तुती करणारा अत्यंत प्रभावी आणि मंगळमय श्लोक आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी या श्लोकाचे स्मरण केल्याने मनाला शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। हिंदू धर्मात श्री गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धीचा अधिपती, सिद्धिविनायक आणि मंगळमूर्ती मानले जाते। म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी सर्वप्रथम त्यांची पूजा केली जाते। या श्लोकातील वक्रतुंड या शब्दाचा अर्थ वाकडी सोंड असलेले असा आहे। श्री गणेशाची सोंड केवळ त्यांच्या रूपाचे वैशिष्ट्य नसून ती बुद्धिमत्ता, लवचिकता आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग शोधण्याची क्षमता दर्शवते। महाकाय म्हणजे विशाल देह असलेले, याचा अर्थ फक्त शारीरिक मोठेपणा नसून त्यांचे विशाल ज्ञान, अपरंपार सामर्थ्य आणि संपूर्ण विश्वाचे रक्षण करण्याची दिव्य शक्ती यांचे प्रतीक आहे। सूर्यकोटी समप्रभा म्हणजे कोट्यवधी सूर्यानितके तेजस्वी। श्री गणेशांचे हे दिव्य तेज अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करून भक्तांच्या जीवनात ज्ञान, आशा आणि यशाचा प्रकाश पसरवते। हे तेज सत्य, विवेक आणि आत्मविश्वासाचेही प्रतीक मानले जाते। श्लोकातील निर्विघ्नं कुरु मे देव या ओळीत भक्त श्री गणेशाला विनंती करतो की हे देवा, माझ्या जीवनातील सर्व अडथळे, संकटे आणि अडचणी दूर कर। ही प्रार्थना केवळ भौतिक यशासाठी नसून मानसिक स्थैर्य, योग्य निर्णय क्षमता आणि जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळावी यासाठी देखील आहे। सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे माझी सर्व कामे नेहमीच यशस्वी होऊ दे। यामध्ये शिक्षण, व्यवसाय, नोकरी, कुटुंब, आरोग्य, समाजसेवा आणि आध्यात्मिक साधना अशा जीवनातील प्रत्येक क्षेत्राचा समावेश होतो। या श्लोकाचा संदेश असा आहे की कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केल्यास मन एकाग्र होते, आत्मविश्वास वाढतो आणि यशाचा मार्ग अधिक सुकर होतो। म्हणूनच हा श्लोक केवळ प्रार्थना नसून श्रद्धा, सकारात्मक विचार, बुद्धी, संयम आणि चिकाटी यांचा जीवनमंत्र आहे। नियमितपणे या श्लोकाचे श्रद्धेने पठण केल्यास मनःशांती, आत्मबल आणि ईश्वरावरील विश्वास दृढ होतो। तसेच जीवनातील प्रत्येक प्रवास अधिक मंगळमय आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते।